चिपळूण शहरातील HDFC बँकेच्या शाखेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले 33 वर्षीय मुकुंद मुरलीधर पालांडे हे गुरुवारी 21 मे रोजी दुपारी अचानक बेपत्ता झाल्याने चिपळूण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अलोरे गावचे रहिवासी असलेल्या मुकुंद यांच्या बेपत्ता होण्यामागे धक्कादायक कारणे समोर आलेत. त्यांनी बेपत्ता होण्यापूर्वी लिहिलेल्या 4 पाणीपत्रामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळालंय. मुकुंद पालांडे यांनी चिपळूण पोलीस निरीक्षकांच्या नावे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या पत्रात HDFC बँकेच्या चिपळूण शाखेतील 4 जणांवर गंभीर आरोप केलेत. या चौघांकडून सातत्याने मानसिक छळ, दबाव आणि ब्लॅकमेलिंग होत असल्याने आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केलंय. या आरोपांमुळे बँक वर्तुळातही एकच खळबळ उडाली आहे. पत्रात त्यांनी आणखी एका धक्कादायक घटनेचाही उल्लेख केलाय. 2 दिवसांपूर्वी वीरेश्वर तलाव परिसरात काही तरुणांनी आपल्याला मारहाण केल्याचे त्यांनी पत्रात लिहिलं असून त्यावेळी एका परिचित पोलिसाच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केलंय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं काय घडलं याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय. दरम्यान गुरुवारी रात्री 8:30च्या सुमारास शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत पाटील आणि त्यांच्या पथकाला कोळकेवाडी येथील कॅनॉलजवळ मुकुंद यांची दुचाकी आढळून आली. त्यामुळे त्यांनी कॅनॉलमध्ये उडी घेतली असावी अशी भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत परिसरात शोध मोहीम राबवली, मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. शनिवारी 23 मेच्या सकाळपासून या तपासाला अधिक वेग देण्यात आला असून चिपळूणहून विशेष बोट मागवून कॅनॉल परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. पोलीस या 4 पाणीपत्राच्या आधारे बँकेतील संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करत असून मुकुंद यांच्या बेपत्ता अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.